अगं राजानं असं ठरवलंय की रामाला राजगादी द्यायची, त्याला उद्या सिंहासनाधीश्वर बनवायचंय, त्याला महाराज बनवायचंय असं म्हणल्याबरोबर मेघ आल्यावर जसा मोर नाचायला लागतो ना तशी काही आनंदानं नाचायला लागली, इतकी नाचायला लागली. काय बातमी दिली तू मंथरे मला, काय आनंदाची बातमी दिली तू मंथरे मला, या बदल्यात काय देऊ मंथरे तुला, सांग मंथरे काय देऊ, कोणता हार देऊ का तुला, हिरे जडीत देऊ का, रत्न जडीत देऊ का, काय बातमी दिली मंथरे तू मला, काय सुंदर बातमी दिली मंथरे तू मला, सांग सांग मंथरे, तू आज माझा प्राण जरी मागितला तर प्राण देईल मंथरे, फक्त एक दिवस थांब, माझा राघव राजगादीवर कसा दिसतो मला पाहू दे, तुला माझा जीव सुद्धा मी देईल. काय कैकेयी महाराज, एवढी चांगली कैकेयी, एवढ्या चांगल्या विचाराची कैकेयी जर कुसंगानं तिचा नाश होत असेल तर आपण शिकली पाहिजे ही कथा, आपण घरी घेऊन गेली पाहिजे माझ्या बहिणींनो ही कथा. कुसंग जीवनामध्ये येऊ देऊ नका, मंथरा जीवनामध्ये येऊ देऊ नका. आजची कथा आपल्याला शिकवेल, ऐका. ऐकत नाही, ऐकत नाही. सांग काय देऊ तुला, सांग काय देऊ. आता मंथरा रडायला लागते. कपटी माणसाचं शेवटचा आश्रय बघा रडणं. म्हणून चांगल्या माणसानं, करत्या माणसानं घरातल्या कपटी माणसाच्या रडण्याकडे ध्यान द्यायचं नाही, नाही तर तुमचं घर राहणार नाही. कपटी माणसं रडत असतात, ती तुमचं घर फोडायला रडत असतात, तुमचं प्रपंच उद्ध्वस्त करायला रडत असतात. लक्षात ठेवा रे, आजची कथा तुम्हाला संदेश देते. कपटी माणसाचं रोदन पाहू नका, कपटी माणसाचं रडणं ऐकू नका, पाहू नका त्याच्याकडं. रडायला लागते आणि रडायला लागल्यानंतर विचारते मंथरे तुझं म्हणणं तरी काय आहे, नेमकं काय होतंय तुला, का रडते तू, का नाराज आहेस. त्यावेळेला मंथरा काय म्हणते, मंथरा म्हणते अगं उद्या जर राघव राजा झाला तर माझ्या भरताला गादी मिळणार नाही. देत का नाही राजे राघवला गादी, माझं काही म्हणणं नाही, तुझ्या घरात मी बोलू नये, पण भरताच्या गैरहजेरीतच का. भरत मामाच्या घरी गेलेला आहे, भरत शत्रुघ्न मामाच्या घरी आहेत आणि भरत मामाच्या घरी असतानाच राजा हा निर्णय कस काय घेतात. याचा अर्थ असा आहे राजाचं तुझ्यावर प्रेम नाही, राजा तुझ्यावर प्रेम करत नाही. राजानं राघवचा विचार केला, राजा भरताचा विचार करत नाही. असं म्हटल्यावर कैकेयीला राग येतो आणि रागात कैकेयी मंथरेला काय म्हणते तुळशीदासजी त्याचं वर्णन करतात. सुनी प्रिय बचन मालिन मनु जाने, झुकी रानी अब रही अरगानी. हे मंथरे, हे मंथरे तू असं का बोलतेस मंथरे. हे मंथरे लक्षात ठेव, आमची घरफोडी करतेस का ग मंथरे. तू जर आमच्या राघव बद्दल काही म्हणत असतील, तू रघुकुलावर बोलली तरी चालेल, तू राजाला बोलली तरी चालेल, तू अयोध्येला बोलली तरी चालेल, पण माझ्या राघवला तू बोलतेस. माझ्या राघव बद्दल तू बोलते, तुला लाज कशी वाटत नाही मंथरे. मंथरे जर तू माझ्या राघव बद्दल काही बोलत असशील तर तुझी जीभ कापल्याशिवाय मी राहणार. पुनि आस कबहू कहसी घर फोड़ी, तब धरी की घरफोडी कुठली घरफोडी. मंथरे तू घर फोडते आमचं मंथर. घरफोडी कुठली, तुझी जीभ कापून टाकेल माझ्या राघव बद्दल काही बोलशील तर. तब धरी जिभा कठाव तोरी, सुनी प्रिय बचन मालिन मनु जानी, सुनी प्रिय बचन मालिन मनु जानी, सुनी प्रिय बचन मालिन मनु जानी. घरफोडी कुठली, काय बोलतेस मंथरे तू.
तू रघुकुलाबद्दल बोलली तर काही वाटणार नाही, तू राजाबद्दल काही बोलली तर काही वाटणार नाही, माझ्या राघवबद्दल बोलते, माझ्या राघवला राजगादी का दिली आणि भरताला का दिली नाही असं बोलतेस. शेवटचं शस्त्र वापरते, मंथरा रडायला लागते. इथं चुकतं बघा. काही काही आतापर्यंत खूप छान असते, पण आता मंथरेचे अश्रू पुजायला जाते. आणि अश्रू पुसायला गेल्यानंतर का रडतेस तू मंथरा, का नाराज होतेस तू, असं बोलता बोलता त्या मंथरेच्या डोक्यावरती हात ठेवते पुरी महाराज. हात ठेवल्यामुळे मंथरेच्या डोक्यातला तो विकल्प आता सरस्वतीच्या रूपानं कैकेयीच्या डोक्यामध्ये जातो. कैकेयीच्या डोक्यामध्ये तो विकल्प जातो. आत्तापर्यंत राघवाला चांगले म्हणणारी माय खरंच खरंच मंथरे तू म्हणती ते खरं असेल का ग? हे मंथरे तू म्हणती ते बरोबर असेल का ग? हे मंथरे का बरं राजाने असा निर्णय भरताच्याच गैरहजेरीत घेतला असेल? हा कुसंग आहे. मंथरेला शिव्या देणारी माय, मंथरेला नाव ठेवणारी कैकेयी आता मंथरेच्या बाजूने बोलायला सुरुवात करते. मंथरा आता काबा मिळवते, ताबा मिळवते, कब्जा करते कैकेयीवर. बघ बघ बघ, जर तुझ्यावर प्रेम असतं तर तुला ही बातमी अगोदर सांगितली नसती का? राजानं तुला विचारात घेऊ नये का? सगळ्या गावात गुड्या उभारल्या, सगळ्या गावात तोरणं बांधली, सगळ्या गावात रामप्रभूच्या जन्माच्या राज्याभिषेकाची तयारी आहे, काही हरकत नाही ग. पण भरताच्या गैरहजेरीत का? का भरत काय राजगादीवर बसू शकत नाही? भरत काय योग्य नाही? भरत काय सच्चा नाही? भरत काय तुझा मुलगा नाही? भरत काय राजगादीचा वारस नाही? तू म्हणते ते बरोबर आहे मंथरे, तू म्हणते ते बरोबर आहे मंथरे. विकल्प प्रवेश करतो बघा बुद्धीमध्ये. काय केलं पाहिजे मी मंथरे आता? ते पण मीच सांगायचं तुला कैकेयी. आता तूच सांगायचं मंथरे, आता तू सांगायचं मी ऐकायचं. काय केलं पाहिजे मी? काय केलं पाहिजे मी? काय केलं पाहिजे? कैकेयी, तुझे 2 वर्ष शिल्लक आहेत राजाकडे. इंद्राबरोबर युद्ध चालू होतं. इंद्राला रक्षण म्हणून तुझे आणि तुझे पती आणि तू युद्ध करायला गेली होती. आणि इंद्राला मदत करत असताना, युद्ध करत असताना रथाचं एक चाक खाली गळून पडलं होतं. त्याच्यामध्ये घालायला आख नव्हता. तुझा हात तू त्या चाकामध्ये घालून राजाचा रथ सांभाळला होता. आणि राजे म्हटले होते कैकेयी माग काय द्यायचं, काय पाहिजे बोल. त्यावेळेला तू राजाला म्हटली होती मालक, मला जेव्हा लागेल तेव्हा मी 2 वर मागेल. तुझ्याकडे 2 वर आहेत. काय मागितलं पाहिजे मी या 2 वरांना? ते पण मीच सांगू कैकेयी तुला? हो तूच सांग म्हणता रे. आता ज्या देशामध्ये कौशल्य आहे, ज्या देशामध्ये जानकी आहे, ज्या देशामध्ये दमयंती आहे, ज्या देशामध्ये शोभा आहे, ज्या देशामध्ये हो सगळ्या इतक्या सुंदर सुंदर माता आहेत, मंथरेच्या संगतीची कैकेयीला गरज नाही. कुसंग आहे. ताबा मिळवते मंथरा. सांग काय वर मागितले पाहिजे? पहिल्या वरानं तू भरताला गादी मागितली पाहिजे बघ. आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला पाहिजे. कैकेयी म्हणते असं नाही, मी पहिल्याच वरानं रामाला 14 वर्षाचा वनवास मागते. काय ताबा आहे, काय आक्रमण आहे, काय कुसंगाचा परिणाम आहे. डेकनाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. संत म्हणतात कुसंग फार वाईट. ताबा मिळवते, ताबा. माझ्याकडे बघा, ऐकायची तुम्हाला ही कथा. 15-20 मिनिटं राहिलेत आपले. ऐका रे हो. आता ताबा मिळवते कैकेयीवर. कैकेयी म्हणते मी पहिल्या वरानं रामाला गादी, रामाला वनवास मागते. नाही कैकेयी, तू जर पहिल्या वरानं वनवास मागितला आणि वनवास शब्द ऐकल्याबरोबर राजा जर मरून गेला तर भरताला गादी मागायची राहून जाईल. काही स्वार्थी लोक आहेत हो या जगात.
काय स्वार्थ येतो, किती वाईट कुसंग आहे. चुकशील तू, चुकशील चुकशील. पहिल्या वरानं भरताला गादी माग, दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षाचा वनवास माग. काय केलं पाहिजे मी आता काही म्हणत रे. राजवस्त्र काढ, अलंकार काढून ठेव, काळे वस्त्र परिधान कर. राजे येतील तुझ्याकडे कोप भवनामध्ये, बोलायचं नाही, एका शब्दानं सुद्धा बोलायचं नाही. लक्षात ठेव, काही किती राजाने तुला मान्य केलं तरी बोलायचं नाही. जोपर्यंत रामाची शपथ ते घेत नाही तोपर्यंत बोलायचं नाही. काळे वस्त्र परिधान करते, अलंकार काढून टाकते. त्या कोपभवनाच्या मंचकावर काही पहुडलेली आहे. सगळ्या अयोध्येला बातमी सांगून राजांना वाटलं आता मी माझ्या रामावरती जास्त प्रेम करणाऱ्या कैकेयीलाही बातमी सांगितली पाहिजे. हो, तिथंच अधर्म होतो बघा. सुखामध्ये माणूस चुकत असतो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, जास्त आनंद झाला होता राजाला, जास्त चूक झालं होतं राजाला, म्हणून सुखामध्ये अधर्म घडतो ना. नेमकं राजा कैकेयीला भेटायला महलामध्ये जातो. मंथरेला विचारतात, राजे कैकेयी कुठं आहे? अंगुली निर्देश करते मंथरा, कोपभवनाचा रस्ता दाखवते. कोपभवनामध्ये दशरथ राजे जातात. कैकेयी झोपलेली असते, पहुडलेली असते. हे कैकेयी, हे कैकेयी, हे कैकेयी, मी तुला खूप आनंदाची बातमी सांगायला आलोय कैकेयी. कोणत्या दासाकडून, कोणत्या दासीकडून, कोणत्या अयोध्येतल्या दुसऱ्या माणसाकडून तुला ही बातमी कळायची नव्हती मला. मी स्वतः तुला सांगायला येणार होतो बघ, म्हणून मला उशीर झाला. तू नाराज झालीस का माझ्यावर? हे कैकेयी, मी खूप आनंदाची बातमी सांगायला आलो. कैकेयी बोलत नाही, लाल डोळे करून पाहते नवऱ्याकडे, मान खाली घालून देते, झोकून देते स्वतःला. राजे सारखं विचारतात, बोल ना ग कैकेयी, कशामुळे नाराज आहेत? राजे, माझे तुमच्याकडे 2 वर आहे. वर पाहिजे तुला? मागणं मागायचंय तुला माझ्याकडं? हो राजे. 2 काय वर मागतेस? कैकेयी, मी इतका आनंदात आहे, आनंदात वचन देऊ नका. सावधान, रामकथा शिकवते आपल्याला. आनंदामध्ये कुणाला वचन देऊ नका. आनंदामध्ये लगेच राजी होऊ नका. आनंदात कोणता निर्णय घेऊ नका. आनंदात राजे म्हणतात 2 काय वर मागते? 4 वर माग कैकेयी. झूठे ही हम ही दोष जानी देहु, तुही के चारे मागी माकुले, तुही के चारे मागी मुकुले हो. माझा पहिलावर राजे, माझा पहिलावर राजे, माझा पहिलावर. सांग सांग, 2 काय मागते? 4 वर माग. सांग, मला 4 नको राजे, मला 2च वर पाहिजेत. पहिलावर राजे माझा असा आहे, आज जी गादी तुम्ही राघवाला दिली, आज जी गादी तुम्ही राघवाला दिली ती गादी माझ्या भरताला मिळाली पाहिजे. माझा पहिलावर.
माझ्या भरताला गादी पाहिजे. भरताला जी गादी तुम्ही राघवाला दिली त्या गादीवर राघव नाही भरत बसेल. शब्द ऐकल्याबरोबर राजे नाराज होतात. नाराज झालेले राजे नाराज झाल्यावरती आता काही आक्रमण चढवते. का राजे नाराज झालं? का तुमचा चेहरा सुकलाय राजे? राजे का सुकलात? भरत काय तुमचा पोरगा नाही का? मी काय तुमची विवाही स्त्री नाही का? का नाराज होतायत राजे तुम्ही? का तुमचं प्रेम नाही भरतावर राजे? आम्ही काय तुमची मानलेली स्त्री आहे का? किती वाईट शब्द आहेत महाराज, काय कठोर शब्द आहेत गड्या. हे अंतकरणाला दगड मारल्यासारखे शब्द आहेत रे. करत्या माणसाला असं बोलत जाऊ नका रे घरामध्ये. का भाव आहे भाव. वाव, काय कठोर शब्द आहेत रे दादा. हे असे कठोर शब्द घरामध्ये वापरू नका. मी काय तुमची मानलेली स्त्री आहे का राज? भरत काय तुमचा मुलगा नाही का? नाराज काय होतायत राजे तुम्ही? राघवाला गादी देऊ शकता, भरताला का देऊ शकत नाही? माझा पहिला वर आहे राज, माझा पहिला वर आहे भरताला गादी. आणि ऐका माझा दुसरा वर राज, मागवो दुसरा पर कर जोरी पुरवू नाथ मनोरथ मोरी. तापस बेस विशेषी उदासी 14 बरस राम वनवासी. राम वनवासी. माझा पहिलावर भरताला गादी, दुसरावर ऐका राज, माझा दुसरा भर आहे. ज्या राघवाला तुम्ही गादीवर बसायला संधी दिली होती त्या राघवाला 14 वर्षाचा वनवास. 14 वर्षाचा वनवास ऐकल्याबरोबर राजे खाली पडतात. एखाद्या ताडाच्या झाडावरती जशी वीज पडावी, फार गोड प्रसंग ऐका रे. ताडाच्या झाडावरती जशी वीज पडावी तसा राजा खाली पडतो रे. काय मागितलंस काही? राज तुम्ही रामाची शपथ घेतलेली राज. रघुकुल रीत सदा चलिया. राज रघुवंशातले हात तुम्ही राज, माझे वचन पूर्ण करा राज. मला 2 वर पाहिजेत राज. तुमच्या रघुकुलाचा नियम आहे. रघुकुल रीत सदा चलिया. प्राण जाए पर बचन न जाए. प्राण 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 जाए पर, प्राण जाए पर, प्राण जाए पर, प्राण जाए पर बचन न जाए. रघुकुल रीत सदा चलिया. रघुकुल रीत सदा चलिया. रघुकुल रीत सदा चलिया. पहिल्या वरानं भरताला गादी पाहिजे. दुसऱ्या वरानं राघवाला 14 वर्षाचा वनवास.
स्वर थोडासा कमी. काही मी भरताला गादी देतो. राघवाला 14 वर्षाचा वनवास का ग? राघवाला 14 वर्षाचा वनवास का? राजा तुम्ही मला वचन दिलंय. राजे खाली पडतात. रात्र निघून जाते. वैऱ्याचीच रात्र असते ना दादा. सगळ्या अयोध्येला माहिती असतं आमचा राजा उद्या राघव राजा होणार आहे. सगळी अयोध्या कोणी कलश घेतय, कोणी मंगलवाद्य घेतय, कोणी पानाचा हार, कोणी फुलाचा हार करतय रे. कुणाला आता माहिती नाही काय घडलंय. सगळे लोक राज दरबाराच्या दरवाजाला येऊन उभे असतात. आमचा राघव राजगादीवर बसणार आहे. आमचा राजा राघव राजगादीवर बसणार आहे. आमचा राघव राजा होणार आहे. आमच्या रामचंद्राचा राज्याभिषेक आहे. सगळे आनंदी असतात रे. राजा मात्र हंबरडा फोडून रडतोय. सकाळ झालेली आहे तरी राजे दरबारात का येत नाही? दरबार का भरत नाही? सगळे अयोध्या पाहते. काय झालंय अयोध्येला? काय झालंय अयोध्येला? मंगलवाद्य वाजायला लागतात आणि मंगलवाद्य वाजलेले आता राजाला अमंगल वाटू लागतात. बाण लागावा एखादा छातीला तसं राजाला वाटायला लागतं. का वाजवतायत रे हे वाद्य? बंद करा रे. थोड्या वेळाने तुम्हाला अमंगल वाजायचे. हंबरडा फोडून राजा रडतोय. बराच वेळ झाला राजा का येत नाही? घरातले सगळ्यात ज्येष्ठ प्रधानमंत्री सुमंत असतात. ते सुमंत धावत धावत जातात. राज दरबारात राजे दिसत नाही. नक्की कैकेयीच्या महलामध्ये असले पाहिजे म्हणून कैकेयीच्या महलामध्ये येतात. मंथरेकडे पाहतात. राजे आहेत कुठं? अंगुली निर्देशानं ती मंथरा कैकेयीचा महल कोप भवन दाखवते. सुमंत चालत 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 तिथं जातात. पाहतात तर राजे पडलेले आहेत. ऐका बरं, फार गोड आहे. विक्षेप करू नका. 5 मिनिटं बसा, उठू नका. तुम्ही असं कथेतून उठलात ना, माझा जीव गेल्यासारखं होतं बरं मला. ऐका बरं, विक्षेप करू नका. सुमंत चालत 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 जातात. पाहतात तर राजे रडतायत. राजे पडलेले आहेत. महाराणी काय झालं आमच्या राजांना? राजांची तब्येत बरी नाही का? राजे का रडतात? सुमंतजी, तुमच्या राजाला मी 2 वर मागितले. कोणते वर मागितलेत राणी साहेब? पहिल्या वरानं भरताला गादी मागितली. दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. रामाचा वनवास ऐकल्याबरोबर सुमंताच्या सुद्धा डोळ्याला पाणी आलं. सुमंत सुद्धा आता रडायला लागतात. घरातले कर्ते आहेत ना, महाराणी काय केलं पाहिजे? सुमंता, राघवला बोलून आणा. मी राघवशी बोलेल. सुमंतजी आता राज दरबारात निघतात. काय घडतंय अयोध्येत कुणाला माहिती नाही. अयोध्या फक्त हातामध्ये हार घेऊन आलेली असते. कुणाच्या हातामध्ये पाण्याचा कळस आहे, कुणाच्या हातामध्ये फुलाचा हार आहे, कुणाच्या हातामध्ये पाण्याचा हार आहे, कुणी तुळशीचा हार आणलाय. माझा राघव राजगादीवर बसणार आहे एवढं स्वप्न सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आहे. काय झालंय अयोध्येला कळत नाही. अयोध्या का रडते कळत नाही. ऐका रे, ऐका माझं दादांनो. सुमंताचे डोळे भरलेले पाहून अयोध्या विचार करते. मोठी माणसं उगीच रडत नसतात. काहीतरी नक्की घडलंय. सुमंत हाताने इशारा करतात. हाताने इशारा करतात. काय झालंय? सुमंत हाताने इशारा करतात. बोलत नाही. हंबरडा फोडून रडतात. हो सुमंत. राघवच्या महलामध्ये जातात. कोणीतरी आली याची दखल होते. कोणीतरी आलंय असं लक्षात येतं. जानकी माता दरवाजा उघडते. माझ्याकडे बघा, एवढी 10 मिनिटं राहिलेत आपले, कथा ऐका. दरवाजा उघडते. कोणीतरी आल्याची बातमी पाहते. सुमंतजी आलेले असतात. जानकी सुमंताचं दर्शन घेते. सुमंताचं विवेक आणि आचरण हे स्त्रीच्या जीवनातले दागिने आहेत. दर्शन घेते जानकी.
बाजूला होते. रामप्रभू पुढे येतात. बोला ना प्रधानजी. सुमंतजी का आला तेवढ्या सकाळी? रामा, राघवा, तुम्हाला काही मातेनं बोलवलं आहे. राघव तयार होतात. सुमंत पुढे, राघव मागे, सुमंत पुढे, राघव मागे. अयोध्या पाहत असते. काय घडतं हे अयोध्येत? आतापर्यंत असं कधी अयोध्येत घडलं नाही. काय झालंय अयोध्येला? का मंगलवाद्य वाजत नाहीत? का राजे येत नाहीत? आता सुमंत येतील, मागून राजे येतील, टोप सावरत येतील. आमच्या राघवचा राज्याभिषेक आहे, का राजे येत नाहीत? सुमंत पुढे, राघव मागे, सुमंत पुढे, राघव मागे. कैकेयीच्या महलामध्ये रामप्रभू येतात. आपल्या बापाला, आपल्या राजाला खाली पडलेलं पाहून अगोदर वडिलाचं आणि आईचं दर्शन घेतात. सरळ आहेत हो प्रभू. रामा एवढं सरळ कोणी नाही हो जगात. किती सरळ आहेत बघा ना, किती सरळ आहे. हात जोडतात. राणी, आई, काय झालंय बाबांना? काही तब्येत बरोबर नाही का त्यांची? आमचं काही चुकलंय का आई साहेब? तुम्ही नाराज का आहात? काही आमच्याकडून चुकी झाली का? हो आई साहेब, आमचं काही चुकलं का? राजे का दुःख करतायत? राजे का रडतायत? काही चुकलंय का आई साहेब आमचं? सांगा ना आई साहेब, आमची काही चुकी झाली का? सांगा ना आई साहेब, आम्ही का आमच्याकडून काही चुकलंय का? नाराज का आहात आई साहेब तुम्ही? बोला ना आई साहेब, राजे का असे दुःखी आहेत? सांगा ना आई साहेब. अरे तुझ्या राजाला, तुझ्या बापाला मी 2 वर मागितले राघव. कोणते वर मागितले आई? कोणते वर मागितले मा? पहिल्या वरानं भरताला गादी मागितली बघ. भरताला गादी मागितल्याबरोबर राघव आनंदित होतात. खूप चांगलं केलंस आई तू. खरंच तू माझी आई आहेस. काय रघुकुल आहे, काय रामायण आहे. जिनं वनवास दिला, जिनं भरताची गादी मागितली भरताला, तरी सुद्धा तू माझी आई आहेस. हे तर रामायण आहे. यालाच तर कथा म्हणतात. ऐका रे, घेऊन जायचंय भाव तुम्हाला घरी. मग एवढ्या गोष्टीसाठी नाराज झालेत बाबा? त्याच्यात काय नाराज व्हायचं बाबा तुम्ही? त्याच्यात काय नाराज व्हायचं? माझ्या भरताला जर गादी मिळत असेल तर माझ्यापेक्षा कुणाला आनंद आहे? किती सरळ जीवन आहे, किती गोड जीवन आहे माझ्या प्रभूच. माझ्या भावाला जर गादी मिळत असेल ना, मला जर गादी मिळाली असती तर नुसतंच लोक मला राजे म्हणले असतील. आता आई मला म्हणतील, तो बघा राजाचा मोठा भाऊ आला, किती मोठा मान मिळेल मला आई तुझ्यामुळं. आज माझं चांगलं केलं तू आई, चांगलं केलं माझं तू आई, चांगलं केलं तू माझं आई. भरताला गादी दिलीस, खूप आनंद झाला आई. आणखीन कोणता वर मागितला तू आई? तुला 14 वर्षाचा वनवास मागितला बघा. चौदा वर्षाचा वनवास मागितला राघव तुला. आणि वनवास मागितल्याबरोबर तुझा बाप धरणीला पडलाय बघ. त्यांचं प्रेम नाही भरतावर. असं नको म्हणू आई. आता तू माझं कल्याणच केलं बघ आई. आता तू माझं कल्याणच केलं. माझ्या मनातलं ओळखलं तू आई. मला साधूची सेवा करायची होती आई. मला वनवासात जाऊन साधूचे दर्शन घ्यायचे होते आई. तू आज माझी आई नाही, तू माझी जननी आहे आजपासून. काय रामायण आहे, काय प्रेम, काय सरळपणा आहे. आपल्याही जीवनात असे दुःख येणार आहेत दादांनो. जीवनामध्ये दुःख येत असतात. दुःखाला सावरलं पाहिजे, दुःखावरती मात केली पाहिजे. 8 वर्षापूर्वी माझी आई, माझे वडील भीमाशंकरला दर्शनाला चालले होते ताई. आणि दर्शनाला जाताना शेवगाव तालुक्यामध्ये एक पाडळी नावाचं गाव आहे. त्या पाडळी गावाजवळ मागून गाडी नाही, पुढून गाडी नाही. माझ्या भावानं ब्रेक दाबायला गेला, ब्रेक फेल झाला. गाडीनं पलटी मारली. गाडीचा बेल्ट माझ्या वडिलाच्या मानेला लागत गेला. 50 वर्षाचा माझा बाप त्या ॲक्सिडेंट मध्ये मरून गेला.
माझ्या गाडीवर माझा माऊलीचा फोटो होता, नंबर होता. एका जणानं मला फोन केला, महाराज ही तुमचीच गाडी आहे का? हो माझीच गाडी आहे. काय झालं रे दादा? तुमच्या गाडीनं पलटी मारली महाराज, आणि त्याच्यात जी माणसं होती ती सगळी जाग्यावर गेली महाराज. ऐकल्याबरोबर माझ्या हातातला मोबाईल खाली पडला. आमचं घर हंबरडा फोडून रडायला लागलं. गाडीमध्ये माझी आई होती, माझा मुलगा होता, माझं सर्व कुटुंब होतं. महाराज मंडळी धावत गेली, तालुक्यातली पळत गेली. सगळ्यांनी माझ्या वडिलाला हॉस्पिटलला नेलं, कुणी आईला नेलं, कुणी आमच्या आजोबाला नेलं, कुणी माझ्या मुलाला नेलं. आमच्या कानापर्यंत बातमी आली, माझ्या भावानं दुकान बंद केलं. आम्ही दोघं जण मागून निघालो. काय झालं अजून माहिती नव्हतं. धावत 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 ज्यावेळेला पोहोचलो, आमची आई सुखरूप दिसली. आईनं माझ्या गळ्याला मिठी मारली, मला म्हटली तुझा बाप कसा? तुझा बाप कसा आहे? मी माझ्या आईला म्हटलं खूप चांगले आहेत दादा, काही झालं नाही त्यांना. काही झालं नाही बघ आई त्यांना. माझी आई आनंदी झाली. माझ्या आईच्या मांडीवर माझा लहाना पोरगा होता. मला मात्र बातमी माहिती झाली होती की माझे वडील आता राहिले. माझ्या आईची आई पण त्या गाडीमध्ये होती, ती पण जागेवरच गेली होती. कसं सांगणार हो आईला हे? सगळ्या लोकांनी खूप मदत केली. जोडलेली लोक कामी आली, धावत आली. संकट येणारे, दुःख येणारे. आमच्या आईला मी गाडीत बसवलं, मला अजूनही आठवतं. आईला पुढे घेऊन आलो. मागून लाल दिव्याच्या गाडीमध्ये माझ्या वडिलांचं प्रेत येत होतं. सगळ्या तालुक्याला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला बातमी कळाली होती. 20, 30, 50 हजार लोक माझ्या गावात जमा झाली होती. गावाच्या फाट्यावरून गर्दी दिसली. माझ्या आईनं मला विचारलं, एवढी लोक का जमले रे? आईच्या गळ्यामध्ये पडलो, हंबरडा पडून रडायला लागलो. 4 तास मी रडलो नाही दादा, पण आता मला दम निघाला नाही. माझा कंठ फुटला. गाव रडलं, तालुका रडला. 8 वर्ष झाली या घटनेला. संकट येत असतात, पण आमच्या आईनं आम्हाला उभं केलं महाराज. 2 वर्ष गेल्यावर आमची आई म्हटली, अरे असं घाबरून चालणार नाही. आता मीच तुमचा बाप, मीच तुमची आई. उभी राहिली हो. आज ती माझी आई तुमच्यामध्ये उपस्थित आहे. आज ती कथेला आली. खूप आनंद झाला. मी तिला म्हटलं, मला धोंडे साहेबांकडे कथा आहे, मला एक दिवस यायचं बघ. म्हटली तुझी कथा ऐकाय. 4 दिवस झाले मी तुम्हाला रोज नाचवतो, एक एक प्रसंग सांगतो. संकट येत असतात दादांनो. 1 महिन्यापूर्वी दमयंती ताई बसलेले आहेत. 10व्याचं कीर्तन करत होतो मी, भीमराव धोंडे साहेबांच्या भावाचं. या दमयंती ताई रडत होत्या, ते साहेब रडत होते. त्यांचा भाऊ गेला. जीवनामध्ये संकट येत असतात रे दादांनो. माझ्या संकट आलंय बघा, पण काय साधेपणा आहे, काय सरळपणा आहे तांदळे महाराज. माझ्या रामाच्या जीवनामध्ये काय साधेपणा आहे. माझा राम म्हणतोय, माझा राघव म्हणतोय, मा तू माझी जननी आहे. मा तू माझी नुसती आई नाही, तू माझं कल्याण करणारी आई आहेस. वा 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 आई, माझा चांगला निर्णय घेतला. राघव आता राम प्रभू. दशरथ राजाचं दर्शन घेतात. राघव आता कैकेयीचं दर्शन घेतात. आई म्हणतात तिला,
सुमंताला बरोबर घेतात. दशरथ राजे म्हणतात, सुमंता राघव गेला तरी चालेल वनवासात, पण सीतेला जाऊ देऊ. अरे आत्ताच आली ना ती राजकुमारी बनून आपल्या घरी. आता तर तिचे कुठेतरी पावलं घरामध्ये पडलेत. फुलात राहणारी पोरगी आहे सुमंता, तिला वनवासात जाऊ देऊ नका. हळूहळू बातमी आता अयोध्येमध्ये पसरते. सगळ्या गावाला माहिती पडतं राघवला वनवास, राघवला वनवास. लोक कैकेयीला शिव्या द्यायला लागतात, चांडाळणी, पापिनी. हातातले हार खाली पडतात, दुःख होतंय. हंबरडा फोडून माणसं रडायला लागतात. कोणी कैकेयीला शिव्या देतंय, कोणी अंग टाकून देतंय. अयोध्येला बातमी माहिती होते. हळूहळू ती बातमी सीतेला माहिती होते, जानकीला माहिती होते, लखनजीला माहिती होते. हळूहळू ती बातमी अयोध्येतल्या सगळ्या माणसांना माहिती होते. एकाच व्यक्तीला ती बातमी माहिती नसते, तिचं नाव कौशल्य आहे. आई आहे हो. कोण सांगणार होते आईला? गुलाबाचा हार बनवत असते बघा. ती रामायण ऐकताय आपण, इतकं गोड कथा चालू आहे. हो, तुम्ही विसरणार नाही ही कथा कधी. रडलात तुम्ही, हसलात, गायलात, नाचलात. तांदळे महाराज धन्यवाद आहेत तुम्हाला, माऊली सेवा मंडळाला. एवढं चांगलं अमृत लोकांपर्यंत पोहोचतं करण्याचं काम तुम्ही करताय. हो, घरामध्ये, तुमच्या घरामध्ये दुःख आलं तर त्याला कसं उभं राहता येईल, तुमच्या घरात तुम्हाला कसं मोठं होता येईल, तुमचं जीवन कसं आनंदी बनेल, याच्यासाठी जर तुम्ही कथा ठेवत असाल तर लक्षात ठेवा, संकट येत असतात. कधी सुख असेल तर कधी दुःख असेल. येतं रे दादानं तुमच्या वाट्याला. हो, बातमी आता सगळ्या अयोध्येला माहिती होते. कौशल्या गुलाबाचा हार बनवत असते. आता येईल माझा राघव, आता येईल माझा राघव, आता येईल माझा राघव. कुणी सांगायचं कौशल्य? सगळ्याला माहिती झालंय, कौशल्याला माहिती नाही. ऐका, 5-10 मिनिटं राहिलेत, संपत आली कथा. थोडीशी 10 मिनिटं थोडी लेट झाली, पण ऐका आज. हो, 10 मिनिटं घेतोच तुमचे. हो, तुम्ही आता गेलातच त्या कथेत, संपणार नाही कथा ही महाराज. 2च दिवस राहिलेत, पुढचे भाग अजून खूप राहिलेत. ऐका रे, ज्या वेळेला आता रामप्रभू कैकेयीच्या महलामध्ये येतात त्यावेळेला अंगामध्ये वल्कल धारण करून येतात. कैकेयी म्हणते, राघव कसला पोशाख घातला रे हा? हे काय ड्रेस घातला रे राघव? तू काय असले कपडे घातलेस? तू असे काय कपडे घालतोस राजा? हो, बार बार वारंवार वारंवार ती कौशल्य आपल्या राघवला जवळ घेते आणि तिच्या मुखानं राघवच्या कपाळाचे गालाचे चुंबन घेते. तुळशीदासजी वर्णन करतात, बार बार मुख चुंबती माता, बार बार मुख चुंबती माता, बार बार मुख चुंबती माता, बार बार मुख चुंबती माता. नयन नेहा जलू पुलकित गाता, नयन नेहू जल पुलकित गाता, पुलकित गाता, नयन पुलकित गाता. गोदय राखी पुणे हृदय लगाए, स्त्रवत प्रेम रस पयद सुहाय, बार बार मुख चुंबती माता, बार बार मुख चुंबती माता, बार बार मुख चुंबती वारंवार सारखं आपल्या बाळाचं चुंबन घेते. सांगणारे राजा, असे काय कपडे घातलीस? हे राघव असे काय? अरे तुझा राज्याभिषेक करायचा आहे ना,
काय म्हणतील ते गुरुजी मला, वशिष्ठ महाराज काय म्हणतील राजे मला, काय कपडे घालून आलास हे, जा राजपोशाख घातले पाहिजे ना रे राघव, तुझी मिरवणूक काढायची ना राघव, इथून तर तुला हत्तीवर बसवायचंय, इथून तर तुला घोड्यावर बसवायचंय, असे काय कपडे घातलेस राघव, अरे काढ की र, काढ ते कपडे, काय पोशाख घातला. एखादी दुःखाची बातमी जर तुम्हाला आईला सांगायची असेल तर कशी सांगितली पाहिजे. रामायण शिकवतो बरं पवार सर. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला की प्रत्येक गोष्टीचं उत्तर या कथेमध्ये आहे. अजून हा ग्रंथ उघडला नाही, अजून मी 3 महिने झाले रामायण लिहितोय, त्याचे पद लिहितोय, त्याचे भाव लिहितोय, उघडली नाही मी ते. 4 दिवस होऊन गेले, 5वा दिवस चालू आहे. ऐका मी तुम्हाला का सांगतोय, का बोलतोय, हे खूप सागर आहे महाराजा. पुढच्या वर्षी केली काय ना अजून 10 वर्ष केली काय, कोणाच्याही मुखातून तुम्ही ऐकली काय, न संपणारी कथा आहे ती. काय विटणारी कथा आहे का, ती आपल्या जीवनाशी संबंधित आहे, आपल्या प्रपंचाला सुखी बनवणारी आहे. आपल्या प्रपंचात आलेलं दुःख त्याच्यावरती पाय देऊन तुम्हाला पुढे जाता कसं येईल ही शिकवणारी कथा आहे. भावाला कसं राहिलं पाहिजे याची कथा आहे, बंधू प्रेमाची कथा आहे, सत्य समर्पणाची कथा आहे, मायबापाचं वचन कसं पाळलं पाहिजे त्याची कथा आहे. ऐका रे माझ्या दादांनो, ही आपल्या घराची कथा आहे. हजारो कथा आहेत पण रामकथेसारखी दुसरी कथा नाही. बार बार मुख चुंबती माता, बार बार मुख चुंबती माता. राघव असे काय कपडे घातलेस राघव. मा हा राघव आपल्या अयोध्येमध्ये घटना घडली. मा काय घटना घडली राघव. आपल्या अयोध्येत एकच घटना घडू शकते राघव, माझा राम माझा राघव राजगादीवर बसणारे. मा आपल्या अयोध्येत एक घटना घडली. मा आईला कसं बोललं पाहिजे, शब्दाचा बचाव कसा केला पाहिजे. एखाद्या वेळेला तुमच्या जीवनातलं कष्ट, तुमच्या जीवनातलं कर्ज तुम्ही एखाद्या वेळेला तुमच्या बायकोला नक्की सांगा, पण आईला कधी सांगू नका. ते झोपणार नाही महाराज, झोपणार नाही. अशा कितीतरी माता मी पाहिल्यात फिरत असताना की त्यांना कॅन्सर झाले पण त्यांनी कधी पोराला सांगितलं नाही. आमचे एक मित्र आहेत फुरी महाराज, इतके श्रीमंत आहेत, ते मुंबईला राहतात. त्यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, घरगुती फॅमिली डॉक्टर होते. डॉक्टरांनी तपासलं, सांगितलं, बोलवलं त्यांना, म्हटले साहेब तुमच्या आईला अन्ननलिकेचा कॅन्सर आहे. डॉक्टर किती दिवसापासून आहे. 2 वर्ष झाली. डॉक्टर हे आधी का नाही सांगितलं तुम्ही मला. मी माझ्या आईला पुण्याला नेलं असतं, चांगल्या परदेशातल्या दवाखान्यात नेलं असतं, माझ्या आईला मी व्यवस्थित बनवून अजून 2-4 वर्ष आई आमची राहिली असती, तुम्ही आधी का नाही सांगितलं डॉक्टर. डॉक्टर म्हटले तुमच्या आईनं ज्यावेळेला पहिल्यांदा मी ही गोष्ट सांगितली तेव्हा तुमच्या आईनं माझा हात धरला आणि मला शपथ घातली, डॉक्टर तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे, मला ही गोष्ट सांगितली, माझ्या बाळाला ही गोष्ट सांगू नका. तुम्हाला खूप दूरच्या दवाखान्यात नेईल, सगळे पैसे खर्च करून टाकेल. हे फक्त आई म्हणू शकते, कोणी म्हणू शकते. अंबरोनी वासराले चाटते जवागाय, तभामले गाई मध्ये दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तभामले पिठामध्ये दिसते माझी माय. आईला कसं बोललं पाहिजे. मग आपल्या अयोध्येत एक घटना घडली. काय घटना घडली राघव. आपल्या अयोध्येत एकच घटना घडणारे माझा राघव राजगादीवर बसणारे नाही. मा आपल्या अयोध्येचं राज्य लहान आहे. हो लहान आहे. मग ऐक ना बाय, मा आपल्या अयोध्येचं राज्य लहान आहे,
आपल्या घरामध्ये सगळ्यात लहान भरत आहे. बाबानं हे लहान अयोध्येचं राज्य भरताला दान दिलंय. हातातला हार खाली पडला. जे कळायचं होतं ते कळून गेलं. आणखीन एक घटना आहे. मग आता काय घटना आहे? भरताला गादी मिळाली. दुसरा हार बनवते बघ, त्याच्यासाठी अजून मोठा बनवते. मग आणखीन एक घटना घडली. आता काय घटना घडली राघव? माझं जसं अयोध्येचं राज्य लहान आहे ते लहान भरताला दिलंय, तसं वनवासाचं राज्य खूप मोठं आहे मा. ते वनवासाचं राज्य आपल्या घरात मी मोठा आहे ना. राज्य वनवास कुठं राज्य असतो का मा? वनवासाचं राज्य मला दिलंय मा. मला दिलंय म्हटलं बरोबर. एखाद्या मंदिरातली मूर्ती जशी स्तब्ध असते तशी कौशल्या स्तब्ध होते. त्या कौशल्यासमोर आता एका बाजूला धर्म उभा असतो, एका बाजूला स्नेह उभा असतो. नामदेव महाराज एका बाजूला धर्म उभा आहे, एका बाजूला स्नेह उभा आहे. स्नेहाचा विचार करावा तर धर्म बुडतो, धर्माचा विचार करावा तर स्नेह बुडतो. असे खूप प्रसंग आहेत. उद्या सांगणार आहे. उद्याच्या कथेमध्ये आपला अजून अर्धा तास जाणार आहे याच्यात. ऐका ऐका, उद्याच्या कथेत सांगेल आता याचा भाग. एका बाजूला स्नेह उभा आहे, एका बाजूला धर्म उभा आहे. स्नेहाचा विचार करावा तर धर्म बुडतोय, धर्माचा विचार करावा तर स्नेह बुडतोय. तुळशीदासजी वर्णन करतात. धर्म स्नेह उभय हाती घेरा, भई गती साप चंचू तरी केरा. धर्म स्नेह ओ सतीवादी केरा, धर्माचा विचार करावा तर 14 वर्ष माझा पोरगा वनवासात जातो. वनवासाचा विचार न करावा तर धर्म बुडतो. असा प्रसंग वैराच्याही जीवनात येऊ नये बघा माझ्या बहिणींनो. एका बाजूला पोरगा उभा आहे जो 14 वर्षासाठी वनवासात जाणार आहे, एका बाजूला धर्म उभा आहे. पुरी महाराज धर्माचा विचार करावा तर 14 वर्ष स्नेह वनवासात जातो. स्नेहाचा विचार करावा तर माझ्या नवऱ्याचं शब्द वचन बुडतंय, धर्म बुडेल. एका बाजूला स्नेह आहे, एका बाजूला धर्म आहे. कौशल्या स्नेहाचा विचार करत नाही. जा रे राघव, जा रे राघव, जा रे राघव जा. धर्म स्नेह उभय हाती घेरा, धर्म स्नेह उभय हाती घेरा, धर्म राघव जा. जा जा राजा जा. 14 वर्षाचा वनवास आहे तुला राघव. जा रे जा. धर्माचा विचार करते, स्नेहाचा करत नाही. हो ऐका ऐका, आता निरोप कसला माझा घेता. ऐका, जानकी मातेच्या दालनामध्ये जातात प्रभू. जानकीला सांगतात, हे बघ जानकी, तुला माहितीच झालाय वनवास. आत्ता जातील 14 वर्ष, आत्ता येईल मी परत. पण तू जनकाची मुलगी आहे, तुझं पाऊल अजून फुलाच्या खाली पडलं नाही. तू वनवासाला नाही आलं पाहिजे. जानकी काय म्हणते ऐका. निरोप कसला माझा घेता, जे तेथे सीता
कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी तुमच्या पुढती, ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी तुमच्या पुढती. खाली वाचा. ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी तुमच्या पुढती, ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी तुमच्या पुढती, वनवासाची मला न भीती, वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. हे राघवा, एखादी सावली तुम्हाला सोडून कुठं राहू शकते? राघवा, तुम्हाला सगळ्याचा त्याग करता येईल पण माझा नाही करता येईल. रामा, मी तुमची कोण आहे? मी तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही जनक राजा सांगताय मला, माझ्या बापाची भीती दाखवताय मला. मी जर तुमच्या बरोबर 14 वर्ष वनवासात आले नाही तर माझा बाप म्हणेल, काय ग राग, काय ग जानकी, हे संस्कार दिलेत का मी तुला? तुझा नवरा जिथं असेल तिथं तू राहिला पाहिजे. तुझं सौभाग्य जिथं आहे तिथं तू असली पाहिजे जानकी. एखाद्या वेळेला मी जर तुमच्या बरोबर आले नाही तर माझे जनक राजे, माझं माहेर मला मुकेल, माझे राजे मला कधी माफ करणार नाही. पत्नीचं कार्य आहे, पत्नीचं लक्षात ठेवा. सगळ्या पत्न्या इथं बसल्या, जिथं तुमचं सौभाग्य असेल तिथंच तुम्ही असलं पाहिजे, ध्यानात ठेवा. ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी तुमच्या पुढती. नाही राघव, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता.
माझा निरोप घेता येईल तुम्हाला माझा निरोप घेता येणार नाही स्वामी. मी तुमची सावली आहे. सीता ऐकत नाही. हो, लक्ष्मणाला बातमी माहिती होते. लखन, सीतामाई, रामचंद्र एका रथामध्ये बसतात. आता अयोध्या रडते. सगळ्यांना प्रसंग माहिती. उर्वरित विधना तेरे लेख किसी. बोलू नका, फक्त उठू नका. बारीक. योगेश, एवढं चांगलं घ्यायचं रे राज. काय घटना आहे बघा आज रामायणात. काय घडलंय आज. विधना तेरे लेख किसी के समझन आते हैं. विधना तेरे लेख किसी के समझन आते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते. विधना तेरे नाम किसी लेख किसी के समझन आते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह वन को जाते हैं. काय रामायण. जन जन के प्रिय पवन महाराज. राम लखन वाह कृष्णा महाराज. वन वाह नामदेवा. को जाते हैं. एक राजा के राज दुलारे वन बन बन फिरते मारे मार. एक राजा के राज दुलारे वन वन फिरते मार मारे. होनी हो कर रहे करम गति काहे तारे जो बाहु को तारे. सबके कष्ट उठाने वाले, सबके कष्ट उठाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह वन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह वन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह वन को जाते हैं. जाते हैं, जाते हैं. एकदा सगळ्यांनी दोन हात वर करा.